मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्करवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं. मार्करवाडीमध्ये येणं चुकीचं आहे का? पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा सुरू आहे. हरल्यानंतर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतो. उपमुख्यमंत्री शिंदेंचीही प्रतिक्रिया. तर लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर विरोधकांनी आक्षेप का घेतला नाही? शिंदेंचा सवाल. मार्करवाडी गावासह तालुक्यामध्ये मी विकास कामं केली आहेत, त्यामुळेच कोणत्याही पद्धतीने निवडणूक घ्या, आमची तयारी आहे. राम सातपुतेंचं वक्तव्य. निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका. निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका आली. निवडणूक पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. पवारांची प्रतिक्रिया. जनतेच्या मनामध्ये शंका असल्यामुळेच ईव्हीएम रद्द करा, जयंत पाटील यांची मागणी. तर विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्याचा बावनकुळे यांचा निशाणा. खासदार म्हणून ईव्हीएमवर निवडून आलेल्या महाविकास आघाडीतील सर्वांनी राजीनामा द्यावा. खोटारडेपणा करण्यासाठी उद्योग सुरू असल्याची बावनकुळेंची जहरी टीका. मी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा देतो. देशात एक पोट निवडणूक घ्यायला काय अडचण आहे? उत्तम जानकरांचा सवाल. बॅलेटवर निवडणूक घेण्याची सरकारनं तयारी दाखवली की राजीनामा देऊ, मात्र माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. जयंत पाटलांच्या उत्तम जानकरांना सूचना. प्रशासनाकडनं आमच्या गावावर अन्याय झाला. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायचं ठरवलं तर गुन्हा दाखल केला. मार्करवाडीतील महिलांचा आरोप. सोलापूरच्या मार्करवाडीमध्ये बॅनर लावण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद. तर पवार गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. शाब्दिक बाचाबाची झाल्याचाही व्हिडिओ व्हायरल. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, जनतेची दिशाभूल त्यांनी करू नये. पराभव स्वीकारला तर यातनं लवकर बाहेर याल. ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलं. अपयश झाकण्यासाठी ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे. महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलंय, हे स्वीकारत नाहीयेत. निकाल विरोधात लागला की ईव्हीएमला दोष दिला जातो. उदय सामंतांची ही प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांची अर्ज या प्रकरणी भरला. तर नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध त्यांची निवड होणार. उद्या राहुल नार्वेकरांच्या निवडीची घोषणा होणार. महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेतेपदी विधानसभा अध्यक्षपदाची मागणी. तर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी. पटोले, भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची घेतली भेट. सत्ताधारी आमदारांसह महाविकास आघाडीच्या आमदारांनी भेट घेतली आणि शपथ घेतली. तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी हातात संविधान घेऊन विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरतंच आठवतं. शपथ घेण्यास नकार म्हणजे संविधानाचा अपमान. विरोधकांच्या सभा त्यागावरून बावनकुळे आक्रमक. शिंदे हे कुठेही नाराज नाहीत, जोमानं काम करतायत. सामंतांची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळ सांभाळायला तिन्ही नेते सक्षम. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. उदय सामंतांची माहिती.